जिंकण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती दर्शवणारा महत्त्वपूर्ण असा सामना हा सतियादेवी वॉरियर्स विरुद्ध बांदेश्वर सलीम या दोन संघादरम्यान. या सामन्याचे ऑफिशियल्स म्हणून या ठिकाणी योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर, तर त्यांच्या साथीला या ठिकाणी रुपेश उर्फ भालो गवस ही जोडगोळी मैदानावर कार्यरत. गोलंदाजी मार्कवर पाहायचा कोण गोलंदाज सज्ज होतोय तो निर्धारित 6 षटकांचा सामना. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक, 2 खेळाडू हे 30 यार्डच्या पलीकडे राहण्याची मुभा. तर तिसरं षटक सामन्यातील हे पिंक बॉल षटक म्हणून गणलं जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बहुधा प्रल्हाद सज्ज होतोय. 10-12 बाउलांचं रनअप असेल ते गोलंदाज प्रल्हादचं. ज्या प्रल्हादनं यापूर्वीच्या सामन्यात बहारदार कामगिरी आपल्या संघासाठी केली होती, त्याच विश्वासानं, त्याच आत्मविश्वासानं व आपल्या संघ साथीदारांच्या विश्वासाच्या जोरावर या ठिकाणी गोलंदाज प्रल्हाद आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. दुसऱ्यापासून यष्टीरक्षकाच्या बहारदार यष्टीरक्षकाची चुका की थोडासा नॉनस्ट्राईकचा फलंदाज पुढे सरसावलेला त्याने पाहिलाय आणि त्या बाजूच्या यष्ट्या उद्ध्वस्त करायच्या. साई दत्तला कोणतीही संधी द्यायची नाही या इराद्यानं फेक केली होती. मात्र फेक चकते ती यष्ट्यांची आणि निश्चितपणे निर्धाव चेंडू पहिला हा गणला जातोय. पर एकदा गोलंदाज प्रल्हाद राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. क्षेत्ररक्षक रोशना शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, 1 पॉईंट, 1 शॉर्ट कव्हर, 1 मिड ऑफ, 1 शॉर्ट मिड विकेट. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये टोलवला जातोय. चेंडू हवेमध्ये गेलेला त्या फटक्या मागे ताकद न होते आणि शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडं. आपल्या मागे जवळपास 15 ते 20 पावलांचं अंतर क्षेत्ररक्षक राजेश पार करतोय. जो चेंडू दुहेरी धावांसाठी सहज 20वा घेईल असं प्राथमिक चित्र या ठिकाणी स्पष्ट झालं होतं. त्या ठिकाणी ते चित्र खोडून काढतोय राजेश. सुरेख असा झेल टिपतोय व आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा अमितचा प्रयत्न हा झेलात परावर्तित होऊन सतियादेवी क्रिकेट संघाला बसतोय. पहिला हादरा 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 0 धाव एका कार्याच्या मोबदल्यात. गोलंदाज हनुमान याला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. प्रल्हाद राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं डाव्या यष्टीवरचा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हाती. चेंडूने जरूर स्पर्श केलाय, मात्र तो स्पर्श फलंदाजाच्या हातच्या फळीचा नसून फलंदाजाच्या पॅडला म्हणजे पायाला चेंडू स्पर्श करतोय यष्टीरक्षकाच्या हाती. 20वा घेतोय. हलकीच दाद मागितली होती झेलचीसाठी, मात्र अनुभवी पंच योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर सांगताय जो आवाज आलाय तो आवाज होता स्पर्शाचा आणि तो स्पर्श होता चेंडू व फलंदाजाचा पाय यांच्यामध्ये. ओव्हरपेच चेंडू, मोठा फटका निघतोय. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. ज्यावेळी चेंडू परावर्तित झाला त्यावेळी पंचांच्या मुखाद्वारे नोचा उच्चार आला, अर्थात नो बॉलचा हा चेंडू फ्री हिटची सुवर्ण संधी निश्चितपणे हनुमानला साथ देईल. मात्र एक निर्धोक असा फटका डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकारासाठी विसावला जातोय व 6 धावांनी या ठिकाणी खातं खोललं जातंय सतियादेवी क्रिकेट संघाचं. आजकाल क्रिकेटमध्ये आपण नो बॉलसाठी जी धून ऐकतोय तीच धून आपण डीजे संदीप यांच्या माध्यमातून मोरजिमच्या या भव्य दिव्य मैदानावर खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं ऐकतोय. सुरेख असे या ठिकाणी ध्वनिक्षेपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संदीप किनेकर डीजे यांचं नो बॉल फ्री हिटची सुसंधी. प्रल्हाद गोलंदाजी मार्कवर आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. चेंडूला हलकेच टोलवलं जात आहे. ते अर्थातच टेनिस शॉटच्या पद्धतीनं ते टेप लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. एकेरी धावेने हनुमान पोहोचतोय तो 7 धावांवर. तर सांघिक धावफलक सतियादेवी क्रिकेट संघाचा 8 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. खेळ समाप्त होतोय निश्चितपणे पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा. डावखुराचा फलंदाज साई दत्त मैदानावर पोहोचतोय. निश्चितपणे काहीशी डोकेदुखी क्षेत्ररक्षक रुरचना बदलली जाते आणि या बदललेल्या क्षेत्ररक्षक रुरचनेसह सफलता प्राप्त गोलंदाज प्रल्हाद पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज.
आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जातोय, तो फलंदाज साई दत्त स्क्वेअर कटचा फटका टोलवतोय, चेंडू डीप कव्हर पॉईंट सीमारेषेला निमंत्रण देतोय. 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. तिसरी धाव धोक्याची ठरू शकली असते. थोडीशी दिरंगाई क्षेत्ररक्षक करतोय. परिणामतः दुहेरी धावांचं रूपांतर 3 धावात होतंय. 3 धावांनी दुहेरी आकड्यात परावर्तित होते. सांघिक धावसंख्या ही सतिया देवी क्रिकेट संघाची 11 धावा एका आकड्याच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू पाहिल्यानंतर बॅकफुटला जातोय, तो डावखुराचा फलंदाज साई दत्त आणि शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं टिप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या अलगत एक नेत्रदीपक फटका टोलवत 3 धावांचा मोबदला तो वसूल करत 3 धावांनं स्वतःचं खातं हे खोलतोय. मोठा फटका टोलवायचा होता, संपर्क होत नाहीये. एक जोरदार दाद मागितली जाते झेलचीसाठी. गोलंदाज, यष्टीरक्षक व अन्य क्षेत्ररक्षक या ठिकाणी अतिरिक्त दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, जोरदार दाद मागतायत. मात्र चाणाक्ष नजरेने नटलेले पंच दाभोलकर या ठिकाणी ठामपणे सांगतायत की चेंडू व फळी यांचा कोणताही मिलाफ या ठिकाणी होत नाही, त्यामुळे सुरक्षित राहतोय तो अर्थातच फलंदाज हनुमान. निर्धाव चेंडू गणला जातोय. अरे नाही बोला का इथे ऍक्शन कोण बोललो. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. अनुभवी असा गोलंदाज पुष्पराज याची वर्णी ही लागते. पहिल्या षटकाची सांगता होते. पॉवर प्लेची नियमावली संपुष्टात येते, त्यामुळे क्षेत्ररक्षक रुरशना विखुरण्याची संधी ही अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि तीच संधी जी मिळाली त्या संधीचं सोन्यात परावर्तित करत गोलंदाज पुष्पराज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. फटका मोठा टोलवायचा होता. फटका टोलविण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न देखील डावखुराचा फलंदाज साई दत्त याचा झाला होता. मात्र लेंथ जे पद्धतीचा हा चेंडू होता, लेंथ बॉल ज्याला म्हटलं जातो अशा पद्धतीचा चेंडू, त्यामुळे फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय पुष्पराजचा. पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडूसह या ठिकाणी 11 धावा धावफलकावर. 1 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. वेगावर स्वार होऊन अचूकतेनं गोलंदाजी करणं हे बलस्थान मानलं जातंय गोलंदाज पुष्पराजाचं. या वर्षीच्या क्रिकेट मोसमात गोवा राज्यामध्ये बरीच प्रतिभेने नटलेली कामगिरी ज्या पुष्पराजने केली आहे, तो सज्ज होतोय पुष्पराज. ओव्हरपीट चेंडू, यावेळी मात्र संधी, फटका टोलविला जातोय. मात्र फटक्यामागे ताकद अपुरी पडली होती. ही अपुरी ताकद फलंदाज साई दत्त याच्यासाठी धोक्याची घंटा निनादणारी ठरू शकली असते. मात्र डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक एक कुचकामी क्षेत्ररक्षण करतोय व ज्या ठिकाणी साई दत्त झेलचित होऊ शकला असता त्या ठिकाणी जीवनदान त्याला प्राप्त होत एकेरी धावेचा फायदा मिळतोय, तो अर्थातच या ठिकाणी सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाला. सुदैवाची साथ ही साई दत्तला, सुदैवाची साथ ही सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाला. 2 गडी बाद 11 असा जो धावफलक होऊ शकला असता, त्या ठिकाणी 1 गडी बाद 12 असा धावफलक आपण पाहतोय. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका साजविला जातो. पहिल्या प्रयत्नात असफलता चेंडू पकडण्यासाठी, अन्यथा परत एकदा धावचीसाठी संकटात फलंदाज येऊ शकले असते. नशिबाची साथ मिळते सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाला, तर दुसऱ्या बाजूनं काहीसा हलगर्जीपणा होतो. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा तांत्रिक चुका होत आहेत आणि याच चुका प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणण्यापासून रोखण्यात कामी येत आहेत, त्या अर्थातच बांदेश्वर शिवोलीम संघाला. ओव्हरपीट चेंडू, यावेळी मात्र संधी साधली आहे. फटका टोलविला जातोय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातोय व जे जीवनदान साई दत्तला दिलं गेलं त्या जीवनदानाचा विजयोत्सव साजरा करताना साई दत्त एक नेत्रदीपक असा फटका षटकारासाठी टोलवतोय व प्रतिस्पर्धी संघाला सावधगतीचा इशारा हा देतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू परत एकदा सुरेख
यष्टिरक्षणाचा प्रयत्न झाला होता, मात्र प्रयत्न फसतोय. यष्टिरक्षक पहिल्या स्लिपमधील खेळाडू या दोघांना चेंडू चकवतोय. सीमारेषच्या पलीकडे चौकारासाठी जातोय. प्रथमतः षटकार, त्यानंतर चौकार. 2 चेंडूंवर मिळत आहेत तब्बल 10 धावा. जो धावफलक संथ गतीने पुढे चालला होता, त्या संथ गतीच्या धावफलकाला आता विद्युततेची ही जोड मिळते आणि परिणामतः 23 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अवघं दुसरं षटक या डावातील प्रगतीपरावर व ही जोडी मात्र पहिल्या गडी बाद झाल्यानंतर कार्यरत धावफलक वाढविण्यासाठी खास करून साई दत्त हा आक्रमक दिसतोय. यावेळी हलके चेंडू थोपवून काढला जातो. तो पॉइंटला कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. डीप कव्हर पॉइंटवर क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवतोय. चेंडूची फेक यष्टिरक्षकाच्या दिशेनं करतोय. 2 धावा सहजगत्या या ठिकाणी साई दत्तच्या खाती जमा होत आहेत. ज्या दुहेरी धावांनी खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा व 2 षटकांच्या सांगतेखेरीज पावशतकी मजल सांघिक म्हणजे 25 धावा धावफलकावर या झळकल्या जात आहेत सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाच्या एका कार्याच्या मोबदल्यात. जो प्रेक्षक वर्ग उशिरा या मैदानावर पोहोचला त्या प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी बांदेश्वर शिवोलीम संघाने एस के जॉगिंग कांका गोवा क्रिकेट संघाचा पराभव केलाय. पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर त्यानंतर या ठिकाणी बेतकर युनायटेड अंजुना क्रिकेट संघाचा पराभव करत सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघ पुढील फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित करतोय. त्यानंतर उपांत्य फेरीच्या सामन्यात सज्ज राहण्यासाठी या 2 संघांमध्ये प्रबल असा सामना होताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. तिसरं षटक स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार, स्पर्धेच्या प्रथेनुसार हे पिंक बॉल षटक आणि हे महत्वपूर्ण षटक फेकण्याची जबाबदारी गोलंदाज प्रल्हाद याच्या खांदी येते. तर समोर आहे फलंदाज हनुमान साईकला वैयक्तिक 8 धावांवर. सुरेख असा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र असफलता प्राप्त होते ती फलंदाजला. बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक पूर्ण करतोय. 1 चेंडू निर्धाव काढला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल अपेक्षित नाही. 25 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. प्रल्हाद सज्ज. यावेळी मात्र संधी होती मोठा फटका मारण्याची. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूचा लीलया समाचार घेतला जातोय. चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषा दर्शवली जाते व पिंक बॉल षटकामध्ये ज्या कामगिरीची अपेक्षा असते त्या अपेक्षांची पूर्तता करणारा एक मोठा फटका हनुमान याच्याद्वारे निघतोय. तो षटकारासाठी ज्या 6 धावांनी धावफलक बदलतोय तब्बल 31 धावांवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 31 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. पहिला गडी बाद झाला होता अगदी स्वस्तात. यावेळी डीप एक्स्ट्रा इष्ट फटका निघतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न असफल. चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार करत लीलया चौकारासाठी मार्गक्रमण करतोय. पिंक बॉल षटकामध्ये ज्या तऱ्हेनं आक्रमक फटकेबाजी व्हावी त्या तऱ्हेचे आक्रमक फटके या ठिकाणी निघतायत ते फलंदाज हनुमान याच्याकडनं व या षटकामध्ये धावांची बरसात करण्याचा त्याचा प्रयत्न हा काहीसा यशस्वी ठरतोय. 3 चेंडूंवर वसूल केला जात आहेत तब्बल 10 धावा. परिणामतः धावफलक विसावला जातोय तो 35 धावांवर. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. देखणा असा फटका. क्षेत्ररक्षक रुरजनेत निश्चितपणे निर्बंध आपल्यास पाहायला मिळत आहेत आणि या निर्बंधांचा फायदा घेत डीप लॉंग ऑनला मिरॉनच्या डोक्यावरनं एक साहसी फटका चौकारासाठी हनुमानकडनं पाहायला मिळतोय. ज्या 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 39 धावांवर. आता मात्र सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल चाललंय. धावफलक प्रति षटकामागे 13 धावांची धावगती राखतोय व एका मोठ्या धावफलकाचे मनसुबे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रचिले होते सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाच्या कर्णधारानं. त्या कर्णधाराच्या मनीषेला या ठिकाणी पूर्णतः प्रतिसाद त्यांचे आघाडीचे फलंदाज हे देताना दिसत आहेत. परत एकदा मोठा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चौकारासाठी. ज्या प्रल्हादनं पहिल्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली होती तो प्रल्हाद चकतोय. महत्वपूर्ण अशा पिंक बॉल षटकामध्ये जी संधी होती फलंदाजांना हात खोलण्याची ती संधी सहजगत्या प्राप्त केले जात आहेत. सलग 3 चौकार या ठिकाणी हनुमान याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 3 चौकार 1 षटकार यांच्या सहाय्यानं 5 चेंडूंवर निघतायत तब्बल 18 धावा व या महागड्या अशा षटकाची सांगता करण्यासाठी हनुमान हा गोलंदाज सज्ज राहतोय 43 धावा या धावफलकावर.
परत एकदा प्रल्हाद सज्ज. यावेळी मात्र सुरेख असं कमबॅक म्हणता येईल ते प्रल्हादचं मात्र काहीसा उशीर होतोय. ज्या धावा आवश्यक होता, ज्या धावांची लयलूट गरजेची होती, ती गरज या ठिकाणी पूर्णत्वास येते. तब्बल 18 धावा निघतायत. त्या पिंक बॉल षटकामध्ये खेळ समाप्त होतोय तो 3 षटकांचा व 3 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 14 धावांपेक्षा काहीशी जास्त धावगती राखत तब्बल 43 धावांचा वर्षाव एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय तो सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं. सुरुवात धीमी झाली होती. पहिला चेंडू निर्धाव गेला होता, त्यानंतर गडी बाद झाला होता. त्यावेळी धावांचं खातं खोललं गेलं नव्हतं. सतियादेवी वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं अडचणीत होता तो सतियादेवी वॉरियर्स क्रिकेट संघ. त्यानंतर मैदानावर प्रवेश करतोय तो हनुमान. सलामीचा फलंदाज साई दत्त याला भरोश्याचा तो शब्द देतोय की आम्ही पाय रोवून मी खेळपट्टीवर उभा राहीन, मोठे फटके टोलवीन आणि त्याच्या साथीनं त्याच्या मदतीनं तब्बल 43 धावांची भरीव भागीदारी ही दुसऱ्या गड्यासाठी होताना आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल केला जातोय. छोट्या चणीचा गोलंदाज, मंदगती गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्रकाश. पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रकाश हा सज्ज. काहीशा वेगानं फेकलेला चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेटला. एकदा फलंदाज पूर्ण करताय. चेंडूवर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ढिलाई क्षेत्ररक्षक रुरुष्णेत आपण पाहतोय. केवळ एकेरी धाव ज्या ठिकाणी मिळू शकली असती त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाची दिरंगाई आणखी एका बोनस धावेचा आहेर बहाल करते ते सतियादेवी वॉरियर्स क्रिकेट संघाला व एका बोनस अतिरिक्त धावेने धावफलक वाढतोय तो 45 धावांवर चौथ्या षटकाच्या सुरुवातीस. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेनमध्ये त्या चेंडूला पुलचा फटका टोलवायचा होता, मात्र अपेक्षित फटका साध्य होत नाही. तो साई दत्तला चेंडू घरंगळत जमिनीलगत मार्गक्रमण करतोय तो डीप मिड विकेटला. यावेळी मात्र माझ्या हातनं चूक घडणार नाही. केवळ एकेरी धावेवरच फलंदाजांना मी समाधान मानण्यास प्रवृत्त करेन या इराद्यानं चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेक होते व या एकेरी धावेने धावफलक 46 धावांवर विसावा घेतोय एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक हे प्रगतिशील. फुलर लेन पद्धतीचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, नाममात्र एकेरी धाव ही मिळते. अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. मोठे फटके मारणे म्हणजे जोखीम, ती अनिवार्य जोखीम घ्यायची नाही. जो धावफलक चाललाय सुरळीत त्या धावफलकाला या षटकामध्ये मर्यादित ठेवायचं आणि ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी हात खोलायचे असा मनोदय हे दोन्ही फलंदाज व्यक्त करताना एक भागीदारीत असताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. यावेळी जरूर प्रयत्न झाला होता, मोठ्या फटक्याचा प्रयत्न फसतोय. यष्टीरक्षकाला चेंडू दगा देतोय. जोपर्यंत शॉर्ट ठरव्यांच्या चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. एकेरी धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. एकेरी धावेने धावफलक वधारतोय तो 48 धावांवर. चौथं षटक प्रगतीपथावर. 48 धावा. 48 धावांची बहारदार भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी या डाव्या उजव्या हाताच्या जोडगोळीकडनं आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं सज्ज. यावेळी फटका हवेमध्ये टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव ही निश्चितपणे मिळेल यात कोणतीही शंका नाही. जे या ठिकाणी भविष्य वर्तवित केलं होतं त्या भविष्याला या ठिकाणी तिहेरी धावेत परावर्तित केलं जातंय. क्षेत्ररक्षक दुररचनेमध्ये काही कच्चे दुवे जरूर आहेत. त्या कच्च्या दुव्यांना हेरलं जातंय व निश्चितपणे ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेत, दुहेरी धावांचं रूपांतर तिहेरी धावात केलं जातंय. 3 धावांनी सांघिक अर्धशतकाला गवसणी ही घातली जाते. 51 धावा चौथ्या षटकात एका गड्याच्या मोबदल्यात. अर्धशतकी भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी या ठिकाणी डाव्या व उजव्या हाताची ही जोडगोळी तिथनं दिसत आहेत सतियादेवी वॉरियर्स संघासाठी. ओव्हरपेट चेंडू, फटका ताकदीचा. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. प्रयत्नांना यश हे अंतिमता प्राप्त होते. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक बऱ्याच दूरवरनं यष्टीरक्षकाच्या हाती जोपर्यंत विसावते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात साई दत्त करतोय हनुमानच्या सहाय्यानं. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा. या षटकामध्ये निघतायत त्या तब्बल 10 धावा. परिणामता 4 षटकांच्या सांगतेखेरीज 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अशा सुस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना सतियादेवी वॉरियर्स क्रिकेट संघ.
मिळतोय बहुधा गोलंदाज प्रज्योत याची वर्णी लागते डावातील 5वं षटक फेकण्यासाठी. समोर आहे फलंदाज तो हनुमान. आता मात्र या दोन्ही फलंदाजांना काहीशी जोखीम घेणं अनिवार्य बाब. केवळ 12 चेंडूंचा खेळ बाकी मैदानावर. फटका हवेमध्ये टोलविलेला पॉइंटच्या डोक्यावरनं एकदा फलंदाज पूर्ण करताय. डीप पॉइंटला चेंडू मार्गक्रमण करतोय. परत एकदा धिलाई बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाची. परिणामतः एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात हे सहजगत्या होताना दिसतंय. मैदानी क्षेत्ररक्षण हे थोडंसं खराब होताना दिसतंय बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाचं. ज्या ठिकाणी धावा रोखायला हव्यात त्या ठिकाणी धावांची खरबत्ती केली जाते. धावा या वाटल्या जात आहेत अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला आणि त्याचाच फायदा घेत या ठिकाणी सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर या ठिकाणी धावफलक 55 धावांवर हा 20वा घेतोय 5व्या षटकाच्या सुरुवातीस. फटका हवेमध्ये टोलविलेला चेंडू डीप एक्सच्या कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. परत एकदा क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती येते ती गोलंदाजाच्या दिशेनं व 2 धावा सहजगत्या या ठिकाणी हनुमान याच्या खाती प्राप्त होत आहेत. फटका सुरळीत टोलवला गेला होता. चेंडूचा प्रवास हा अर्थातच डीप लॉंग ऑफच्या दिशेनं झाला होता. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती होते. दरम्यानच्या कालावधीत 55 धावा धावफलकावर. उजव्या बाहेर जाणारा चेंडू काहीशी नकारात्मक अशी गोलंदाजी फलंदाजाचा कच्चा दुवा हेरून केलेली गोलंदाज प्रज्योत याने या चेंडूवर त्याला माफक यश मिळते की चेंडू निर्धाव गणला जातोय. धावफलकात कोणताही बदल नाही. 55 धावा या आपण पाहतोय. 57 धावा धावफलकावर. दरम्यानच्या कालावधीमध्ये नितीन याच्या माध्यमातून निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय 58 धावांवर. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 43 धावा. चौथ्या षटकामध्ये निघतायत त्या 10 धावा. 5व्या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवर दुहेरी धावांच्या माध्यमातून धावा. तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर एकेरी धाव. म्हणजे अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष व 58 धावा आपण धावफलकावर पाहतोय. सलामीचा साई दत्त यावेळी हुकचा फटका टोलवितोय. चेंडू सरळ मार्गक्रमण फाईन लेग सीमाच्या पलीकडे करतोय. सलामीला आलेला साई दत्त आता मात्र आपली आक्रमकता फिनलेली ही स्पष्ट करताना दिसतोय. संघाला गरज आहे मोठ्या फटक्यांची हे तो जाणतोय आणि त्यामुळे ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही अशा निर्जन स्थळी चेंडूला पाठवतोय चौकारासाठी व 4 महत्वपूर्ण धावांची जोड स्वतःसाठी व आपल्या संघासाठी देत 62 धावा पर्यंत मजल मारली जाते सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाकडनं मैदानावर. परत एकदा पुलचा फटका. चेंडू यावेळी मात्र मिड विकेटच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित अशा ठिकाणी चेंडू जातोय. अतिशय खराब अशी फेक. एकदा फलंदाज पूर्ण करतायत व जोपर्यंत गोलंदाजाच्या दिशेनं फेक येते दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास हे नेली जाते. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं मात्र फेक एवढी खराब होती की त्याचं वर्णन करणं हे शब्दबाह्य मानलं तर वावगं ठरणार नाही. 2 धावांनी धावफलक वधारतोय. धावफलक स्थिरावतोय 64 धावांवर. खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. डीजे संदीप. सब 2 विकेट्स. गोलंदाजी मार्फत गोलंदाज अक्षय. अक्षयचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परतीचा झेल टिपण्याची संधी. अक्षय स्वतः गोलंदाजीवर झेल टिपतोय व मोठ्या फटक्यांच्या इराद्यानं ज्या फलंदाजला बढती दिली होती माघारी हनुमान आल्यानंतर तो नितीन सपशेल निराशा करतोय व माघारी परततोय. तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावफलक 64 असा मैदानावर असताना डीजे.
ची वर्णी लागते अंतिम षटकामध्ये राहिल्या 5 चेंडूंचा सामना करण्यासाठी. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू सोडून दिला जातोय. ज्या अपेक्षेनं त्या अपेक्षांची पूर्तता होते. दोन्ही हा समांतर होत आहेत. अनुभवी पंच रुपेश कवस यांचे वाईडचा इशारा येतोय. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 66 धावांवर. 66 धावा 3 कार्यांच्या मोबदल्यात. परत अक्षय सज्ज लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू जमिनीलगत घरंगळत फटका जातोय तो डीप मिड विकेटला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण होते. वाखाणण्याजोगी परती गोलंदाज अक्षयच्या दिशेने येते व जयेशला मात्र एकेरी धावेवर समाधान हे मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने जयेश स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 67 धावांवर. अवघ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. डावाची सांगता होण्यासाठी 67 धावा धावफलकावर. पे चेंडू यावेळी फटका निघतोय. फटक्या मागे ताकद होते, टायमिंग होता, दोघांचाही मिलाप होतोय. चेंडू सरळ डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे षटकारासाठी व स्लॉग ओव्हर मध्ये ज्या तऱ्हेचे फटके निघावेत अशी अपेक्षा सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघाची होती. त्या अपेक्षांना पूर्णतः न्याय देणारा असा फटका षटकारासाठी 70 पार होते. 73 धावा धावफलकावर, 72 धावा धावफलकावर 3 कार्यांच्या मोबदल्यात. वाईडचा इशारा पंचांकडनं येतोय आणि आता मात्र 73 धावा या धावफलकावर. ओव्हरपेच पदाचा चेंडू साई दत्ताची आक्रमकता पहा. सरळ डीप लॉंग ऑनच्या दिशेनं अक्षयला दुसऱ्या वेळी सीमोल्लंघन करण्यासाठी पाठवतोय. ज्या 6 धावांनी आता 79 धावांपर्यंत मजल ही मारली जाते. सुरुवातीला या ठिकाणी काहीसा शांत होता तो साई दत्त. 3 धावांनी त्याने स्वतःचं खातं खोललं होतं. 1 षटकार यापूर्वी त्याने टोलवला होता. 2 चौकारही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. मात्र या अंतिम षटकामध्ये आपली आक्रमकता नसानसात भिनलेली स्पष्ट करताना सलग 2 वेळा सीमारेषेच्या पलीकडे चेंडू पाठविला जातोय. धावफलक ठीकठाक केला जातोय व एका मोठ्या धावफलकाच्या दिशेनं आगेकूच करताना सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय किती योग्य आहे याची शाश्वती मैदानावर दर्शवतोय. परत एकदा ओव्हरपेच पदाचा चेंडू फटका निघतोय. चेंडूचा प्रवास बघता बघता आकाश उर्फ डंबाच्या दिशेनं षटकारासाठी आणखी एक मोठा फटका 6 धावांसाठी. ज्या षटकारानं धावफलक 20वा घेतोय तब्बल 85 धावांवर. वैयक्तिक 46 धावांवर खेळताना या ठिकाणी साई दत्त हा फलंदाज दिसतोय. अवघ्या 15 चेंडूंचा सामना करतोय. 4 नेत्रदीपक षटकार, 2 बदिल खेचक चौकार यांच्या मदतीनं एकेरी दुहेरी धावांचं योगदान आणि वैयक्तिक 46 धावांचं त्याचं योगदान. गोलंदाजी मार्कवर अक्षय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. वाईडचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 86 धावांवर. शेवटचा चेंडू या डावातील. या चेंडूवर जर चौकार टोलविला गेला तर वैयक्तिक अर्धशतकाला गवसणी घालण्याचा बहुमान साई दत्तला प्राप्त होईल. मात्र गरज आहे या चेंडूवर चौकार अथवा षटकार यांची. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमरच्या पलीकडे षटकारासाठी व या षटकारानं 16 चेंडूंवर सलामीचा फलंदाज करतोय. षटकारानं या डावाची तो सांगता करतोय. निश्चितपणे आपली बॅट उंचावून प्रेक्षकांना मानवंदना तो देतोय. आसमंताकडे पाहतोय, परमेश्वराचे आभार मानतोय व जल्लोषानं या ठिकाणी टाळ्यांच्या कडकडाट. डीजे संदीपचं कौतुक करावं तेवढं थोडं. त्या कौतुकानं या ठिकाणी साई दत्त आपल्यास विनंती, आपण बॅट उंचावून बघायचं आहे. हे चित्रण कॅमेरामध्ये या ठिकाणी चित्रित होईल आणि त्यानंतर आपली कामगिरी काय झाली आहे प्रत्यक्ष मैदानावर याचं स्पष्ट चित्रण आपण घरी जाऊन या ठिकाणी हायलाईट्सच्या माध्यमातून पाहू शकता. 6 धावांनी धावफलक बदलतोय. धावफलक स्थिरावला जातोय तो 92 धावांवर व 6 षटकांमध्ये 93 धावांचं खडतर लक्ष या ठिकाणी सतिया देवी वॉरियर्स क्रिकेट संघ ठेवतोय. तो बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाला काय घडेल काय घडेल. पूर्वार्धाला आक्रमक फटकेबाजीची साथ, मात्र उत्तरार्धात सुद्धा आक्रमक फटकेबाजी करण्या एवढी फलंदाजांची सक्षम फळी गोटामध्ये या ठिकाणी
ते अर्थातच बांदेश्वर शिवोलीमच्या, आणि तोच बांदेश्वर शिवोलीम संघ काय करामत साध्य करेल हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. व यानंतरच्या डावामध्ये समालोचन कक्षामध्ये येतील आमचे सहकारी, आमचे मित्र अशोक नाईक. तोपर्यंत काही क्षणापुरती मी मैदानावरून आपली रजा घेतोय. धन्यवाद. निश्चितपणे क्रिकेट हा सांघिक खेळ, त्या सांघिक खेळीला भावनेचीही जोड असते, आणि त्या भावनेतनं आत्ताच इतिवृत्तांत आमच्या समोर येतोय की या ठिकाणी सतियादेवी वॉरियर्स क्रिकेट संघाचा एक खेळाडू, त्यांचा साथीदार नाना कासकर, हल्लीच अपघातामध्ये त्याचं दुर्दैवी निधन झालं, आणि त्या आपल्या सहकार्याला ही अर्धशतकी खेळी समर्पित करतोय तो साई दत्त. आणि त्यामुळेच असं मंचाच्या दिशेनं पाहतोय माझा मित्र, कुठून तरी हा सामना पाहत असेल आणि त्याच्या सदिच्छा माझ्या समवेत असतील. अशा सदिच्छा माझ्या समवेत तू कायम ठेव, माझ्या आपल्या संघासमवेत कायम ठेव, असाही प्रेरणास्त्रोत मानून या ठिकाणी देवाचे आभार मानतोय, आपल्या सहकार्याला मानवंदना देतोय व अर्धशतकी खेळीनं या ठिकाणी निश्चितपणे सहकाऱ्यांच्या साथीनं तो मैदानावर येतोय. 92 धावा धावफलकावर 6 षटकांच्या सांगतेकरीस व 93 धावांचं लक्ष हे ठेवलं जातंय 6 षटकात सामना जिंकण्यासाठी. ओवर पिच गेंद, पहली गेंद पर एक बड़ा शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सी मारिका से बाहर. इससे पहले धनेश आउट एक अर्धशतक, शायद सेंचुरी से 4 रन वंचित हो गए थे, 96 रन बनाए थे और उनके बाद ये बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी. साई दत्त कोठावड़े बबली के नाम से ज्यादा जाना जाता है. 52 रन बनाए, 5 छक्के लगाए, 2 चौके लगाए, 16 गेंदों का सामना किया और बड़ा टोटल आज के दिन का अगर बात की जाए तो 93 का टारगेट और पहली गेंद पर एक बेहतरीन शुरुआत 6 रन के साथ पुष्पराज. पुलर लेन की गेंद इस बार अच्छी लाइन पर, ऑफ स्टंप पर एक डॉट गेंद, 2 फील्डर है बाहर, एक वाइड लॉन्ग ऑन और दूसरा लॉन्ग अप, डीप लॉन्ग अप बाउंड्री पर. रिव्यू ले चुके हैं जो कि वाइड बॉल के लिए, और देखा जाएगा जो कि इस गेंद पर साइदत को अच्छा साथ भी दिया हनुमान नार्वेकर ने, जो दूसरे विकेट के लिए 57 रनों की साझेदारी बनी. देखा जा रहा है, रिव्यू ले चुके हैं वाइड बॉल के लिए और हमारे अंपायर भी देख रहे हैं.
इट्स अ फेयर डिलीवरी। अमित अपने बॉलिंग बार पर और सामने पुष्पराज नॉन स्ट्राइकर एंड पर है श्रीकांत श्रीराम जो नेशनल क्रिकेट बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम की ओर से बल्लेबाज। फिर से एक बार बड़ा शॉट, क्या मौका बनेगा? जी बिल्कुल, फील्डर गेंद के नीचे लॉन्ग ऑफ बाउंड्री पर सफलता मिलती हुई पहला विकेट चला गया बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम का। डीजे मैच खेलेगा क्वार्टर फाइनल का मुकाबला भूमि स्ट्राइकर्स असनोड़ा क्रिकेट टीम के साथ। फुल टॉस गेंद लेकिन फायदा नहीं मिला, बाहरी किनारा स्लिपर गेंद निकली, निशाना लगाया था, एक सिंगल मिड ऑफ पर बैकअप हो रहा था, एक रन बना स्कोर के खाते में और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 7 पर। प्रज्योत ने अपना खाता खोला, अब स्ट्राइक पर आ चुके श्रीराम, आउट होकर वापस 6 पर पुष्पराज। दो बल्लेबाज बहुत ही अच्छी बल्लेबाजी हनुमान नार्वेकर ने बनाए 34 रन और साईदत्त कोठावड़े अर्धशतक बनाते हुए 52 रन बनाए। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। आगे निकले इस बार फुल टॉस गेंद और सीधे हाथों में मिड विकेट बाउंड्री पर दूसरा विकेट चला गया टीम का। पावर प्ले के पहले ओवर में 2 सफलता मिलती हुई मैदान पर सत्या देवी वॉरियर्स पुरस्कार नए बाग क्रिकेट टीम को। अमित गावकर अपने बॉलिंग बार पर न्यू बैटर मैदान पर स्ट्राइक पर। अपेश केला इस बार कवर पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फील्डर दूर है, एक रन के लिए निकले, दूसरे के लिए निकले, दोनों बल्लेबाज बैकअप हो रहा था और जब तक इनको फील्ड करते तीसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज और अपने क्रीज में सुरक्षित 3 रन बनाते हुए स्कोर पहुंचा 3 रन के साथ टोटल 10 रन पर 2 विकेट के नुकसान पर। शनिवार रविवार मोकळं होतो तू नाही कृष्णा मी रविवारी मोकळं असतो पण मी नाही म्हणत सांगितलं कृष्णाक दिलं कृष्णा मोकळं होतो ना शनिवार रविवार म्हटलं जरा रेस्ट घेऊया उगीत ती दगदग नको उद्या कसा डे नाईट म्हणजे 1 वाजतो रात्री उगीत परवा परत तो त्रास नको। दूसरे ओवर की शुरुआत और इस बार कट किया गेंद को थर्ड मैन बाउंड्री की तरफ, फील्डर है गेंद के पीछे लगभग बाउंड्री लाइन से अंदर गेंद को रोकते जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में
2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 12 रनों पर। गेंदबाजी में परिवर्तन हो चुका है। नितिन आ चुके गेंदबाजी पर खुद का पहला और टीम का दूसरा ओवर। फील्डिंग में भी बदलाव हो चुका है पावर प्ले का पहला ओवर समाप्त होने के बाद। पुलरलेन की गेंद ऑन साइड पर बल्ला घुमाया, गेंद के शरीर पे टकराई, विकेट कीपर बड़ी तेजी के साथ आते, गेंद को उठाते, फील्ड करते, रन की संभावना को समाप्त कर दिया। कटका इस बार ऑफ साइड पर, गेंद हवा में कवर पॉइंट पर, गेंद थोड़ी धीमी हो गई आउटफील्ड पर, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने और 2 रन मिले स्कोर के खाते में। अल्टी पल्टी वाला शॉट, बहुत ही बेहतरीन टाइमिंग, और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर मैच का जारी। फुल टॉस गेंद स्वीप के इस बार स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर कैच को पकड़ते हुए, एक फुल टॉस गेंद थे लेकिन सही नसीहत नहीं दे बैठे बल्लेबाज, और तीसरी सफलता मिलती हुई मैदान पर सत्या देवी वॉरियर्स क्रिकेट टीम को। राजेश बॉलिंग मार्क पर, नितिन अगली गेंद लेकर सामने, नए बल्लेबाज राजेश, नॉन स्ट्राइकर एंड पर है प्रज्योत। स्कोर रुका हुआ 18 रन 3 विकेट के नुकसान पर। एक जोरदार अपील, सामने पा गए, गेंद सीधी पैरों पे टकराती हुई नितिन को मिली और एक सफलता। आते आते पहली गेंद पर राजेश आउट होकर वापस, और चौथा विकेट चला गया। स्कोर है 18 रन 4 विकेट के नुकसान पर। की गेंद, अंपायर का इशारा हो चुका है, पावर प्ले का ओवर, और इस ओवर में गेंदबाजी के लिए बदलाव दिखाई देता हुआ सत्या देवी पोरस्कड़े, सत्या देवी वॉरियर्स क्रिकेट टीम की ओर से, जिन्होंने पावर प्ले में शुरुआत की थी, वो अमित आ चुके हैं अपने बॉलिंग मार्क पर। स्कोर 2 ओवर 18 4 विकेट पर। एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई मैदान पर खेलना चाहते थे, ऑफ साइड पर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। प्रज्योत और प्रज्योत के साथ बल्लेबाजी पर प्रकाश, ये जोड़ी मैदान पर। वाइड बॉल ऑफ स्टंप से बाहर, गेंद वाइड बॉल के साथ एक सिंगल बना स्कोर के खाते में। इस ओवर में 4 कम से कम बड़े शॉट लगाने पड़ेंगे, क्योंकि मंजिल दूर की है। 93 रनों का लक्ष्य है सामने मैच को जीतने के लिए।
तो ये ओवर में बड़े शॉट लगाने पड़ेंगे जो पावर प्ले का ओवर है। वाइड बॉल, फिर से एक बार थोड़ा सा लाइन पर भटके, विकेट कीपर को भी काफी कसरत करनी पड़ी, काफी मेहनत करनी पड़ी। एक सिंगल और बढ़ गया, स्कोर में 20 पर पहुंचा। टोटल 20 लॉस ऑफ 4 विकेट, 20 पर पहुंचा 4 विकेट के नुकसान पर। राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर अमित। ये गेंद, ये बहुत अच्छी गेंद, इस बार निश्चित रूप से सफलता मिलती हुई और एक विकेट चला गया मैदान पर टीम का, बांदेश्वर शिवोलेम क्रिकेट टीम का। न्यू बैटर मैदान पर स्वप्निल, आधी टीम आउट होकर वापस। सिर्फ स्कोर बना है 20 लॉस ऑफ 5 विकेट, 20 रन 5 विकेट के नुकसान पर। खेल जारी है तीसरे ओवर का और अमित गेंदबाजी करते हुए बल्लेबाज आ चुके। स्वप्निल आते आते एक जोरदार शॉट ऑफ साइड पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, और दो फील्डर गेंद के पीछे जरूर थे लेकिन उनसे पहले गेंद निकलते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री पर अंपायर थोड़ा जायदाद ले रहे हैं और गेंद चली गई सी मार्का से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। ओ शॉट ऑफ लेन गेंद, ये विकेट कीपर के हाथों से शायद जिस तरह से रिएक्शन है कैच छूटा और धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर अमित गांवकर इस ओवर को आगे बढ़ाते हुए। खेल जारी है तीसरे ओवर का जो पिंक कलर की गेंद के साथ ओवर चलता हुआ। आज तीसरा दिन आने वाला इस मैच के बाद क्वार्टर फाइनल का मुकाबला। अच्छा शॉट मिड ऑफ पर, फील्डर को बीट करती हुई गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, मिले 4 रन स्कोर के खाते में। और गेंद निकलती हुई लॉन्ग ऑन सिमारेका से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 36 लॉस ऑफ 5 विकेट। तीन ओवर समाप्त हुए, 3 ओवर का खेल बाकी 18 गेंदों का, और 18 गेंदों में अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए 57 रन। 18 गेंदों में 57 रन। गेंदबाजी में परिवर्तन, चौथे ओवर की शुरुआत, पावर प्ले समाप्त हुआ। अब फील्डिंग में एक बार फिर से बदला हो चुका है। एक नए ओवर की शुरुआत। रुपेश आ चुके बॉलिंग मार्ग पर, एक जोरदार अपील, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई गली की तरफ। एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, लेग बाइज का इशारा अंपायर का, और लेग बाइज के साथ एक सिंगल जुड़ता हुआ, थोड़ा सा फासला कम हुआ। 17 गेंदों का खेल और 56 रन चाहिए। 17 चेंडू 56 धावा।
बाहर किनारा लेते भी, लेकिन विकेट कीपर को मौका नहीं मिला कैच का। स्लिपर फील्डर गेंद को फील्ड करते, फिर से एक बार एक रन मिल गया स्कोर के खाते में। चौथा ओवर शुरू हो चुका है। आने वाले इस ओवर के बाद 2 ओवर का खेल बाकी है। जो जीतेगा आने वाला मैच क्वार्टर फाइनल का मुकाबला भूमि स्ट्राइकर्स असनोडा क्रिकेट टीम के साथ। ये देखना होगा ये मौका बनता है या नहीं। कवर पॉइंट पर फील्डर कैच को पकड़ते हुए सफलता और एक मिले, एक विकेट और चला गया। छठे विकेट का पतन हुआ मैदान पर। अक्षय बल्लेबाजी करे। रुपेश अपने बॉलिंग मार्ग पर, अल्टी पल्टी की कोशिश, हल्का सा अपील, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर रुपेश एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। चौथा ओवर जारी है। सामने बल्लेबाज है अक्षय और अक्षय के साथ स्वप्निल। 17 पर स्वप्निल 2 छक्के 1 चौका लगाते हुए अपने बल्लेबाजी में। ऑन साइड पर खेला, इस बार एक सिंगल बनेगा। काउ कॉर्नर पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, 1 रन पूरा किया। एक बड़ा टोटल खड़ा कर दिया। 92 रन 93 का टारगेट। साईदत्त कोठावड़े 52 रन, हनुमान नार्वेकर ने बनाए 34 रन। दूसरे विकेट के लिए बनी 57 रनों की साझेदारी। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट, वाडेश लॉन्ग ऑन पर फील्डर, एक सिंगल। चौथा ओवर, आने वाले 2 ओवर का खेल बाकी है और टोटल स्कोर हो चुका है 40 रन। तो अभी भी 53 रन चाहिए और 53 रन बनाने के लिए खेल बाकी है सिर्फ 12 गेंदों का। 2 ओवर का खेल बाकी है। 12 चेंडू 53 धावा। पांचवें ओवर की शुरुआत, सामने दूर वाले चोर से गेंदबाजी में परिवर्तन। जयेश आ चुके गेंदबाजी करने के लिए। जयेश गड़ेकर, और सिर्फ 2 ओवर का खेल बाकी है। 12 गेंदों का, और 12 गेंदों में 53 रन चाहिए मैच को जीतने के लिए। छोटी गेंद, इस बार शायद बल्ले से किनारा लेती हुई रनआउट का खतरा। जी आउट, सीधा निशाना लगता हुआ। विकेट कीपर ने कैच जरूर छुड़ा था, लेकिन उसके पीछे गेंद चली गई थी। स्लिपर फील्डर ने गेंद को फील्ड किया। हाना हाना कर रहे थे दोनों बल्लेबाज और इसी में और एक सफलता मिली। 7वां विकेट चला गया बांदेश्वर सियोलिम क्रिकेट टीम का। दुसरीकडे होते त्यावेळी ऑन साइड पर खेलना चाहते थे। अपील, गली पर फील्डर गेंद को फील्ड करते, थोड़ा सा ओवर थ्रो, क्या दूसरा रन मिलेगा? जी नहीं, बिल्कुल बैकअप हो रहा था। मिड विकेट बाउंड्री पर गेंद को फील्ड करते और 1 रन बन गया स्कोर के खाते में। फुल टॉस गेंद, लेकिन उतना फायदा नहीं मिला। और देखना होगा मिड ऑन पर फील्डर जब तक आते, गेंद को उठाते, फील्ड करते, निशाना लगाया था, बैकअप हो रहा था।
सिली मिड ऑफ पर और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। सिंगल डबल से लगभग ये मुकाबला दूर होता जा रहा है मैदान पर। 42 टोटल स्कोर। फिर से एक बार मिलेगा सिंगल मिड विकेट पर। फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते। दो बैटर है मैदान पर, एक और से स्वप्निल और दिनेश। स्ट्राइक पर स्वप्निल, नॉन स्ट्राइकर एंड पर दिनेश, दो पर बल्लेबाजी करते हुए, और बॉलिंग मार पर जयेश गडेकर। ऑन साइड पर शॉट फाइन लेग पर फील्डर, फिर से एक बार डॉट गेंद। 93 रन एक बड़ा टोटल खड़ा कर दिया आज के दिन का। अगर बात की जाए तो एक बड़ा टोटल। दूसरा अर्धशतक पहला बनाया था धनेश आवटे ने। और साई राष्ट्रीय कांडका क्रिकेट टीम ने जो अर्धशतक बनाया था धनेश आवटे, और उनके बाद ये अब दूसरा बना जो सत्या देवी वॉरियर्स क्रिकेट टीम के ओर से। और उस टोटल को जवाब देती हुई बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम अब 5वें ओवर की समाप्ति हुई, और 5 ओवर की समाप्ति के बाद उनका टोटल स्कोर हो चुका है 44 रन टोटल, 7 विकेट के नुकसान पर। लास्ट ओवर टू गो। में 1 रन के साथ स्कोर थोड़ा सा आगे निकलता हुआ 45 रनों पर। 45 लॉस ऑफ 7 विकेट। लास्ट ओवर टू गो। आखिरी ओवर का खेल जारी है। साई दत्त गेंदबाजी कर रहे हैं। बड़ा शॉट इस बार मिड विकेट बाउंड्री पर। फील्डर देखना होगा, थोड़ा सा पैरों से गेंद को जरूर रखा है, जो कि बैकअप हो रहा था मैदान पर जब तक गेंद को फील्ड करते। फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। मैच में सिर्फ औपचारिकता बाकी। आने वाला मैच होगा जो क्वार्टर फाइनल का मैच होगा। पहले दिन में अरब 11 शेल्डेम क्रिकेट टीम, कल के दिन में माई मावली रेडी क्रिकेट टीम, और आज देखना होगा दो टीमों के बीच में जो फाइनल आखिरी मुकाबला क्वार्टर फाइनल का होगा, भूमि स्ट्राइकर असनोडा और उन्हीं के साथ मुकाबला होगा जो कि सत्या देवी वॉरियर्स क्रिकेट टीम का। हल्के से खेला इस बार कवर पॉइंट पर। फील्डर फिर से एक बार सिंगल बना स्कोर के खाते में। धीरे धीरे मैच समाप्ति की और 6 ओवर का मुकाबला, और आने वाली गेंद के साथ ये इनिंग की समाप्ति होगी। शॉर्ट ऑफ लेन गेंद विकेट कीपर के पास, वाइड बॉल का इशारा, एक सिंगल बढ़ गया, और जो कि स्कोर के खाते में साई दत्त अपने बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर द विकेट, और ये डॉट गेंद के साथ मुकाबला समाप्त होता हुआ। तो एक छोटा सा ब्रेक होगा जरूर, सिर्फ 5 मिनट का, लेकिन उससे पहले टॉस किया जाएगा। ब्रेक